आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बेघर महिलांचे भाऊ आम्ही, भाऊनी रक्षण करावे, बहिणीने सक्षम व्हावे। आयुक्त शुभम गुप्ता। मिरज येथील सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्रामध्ये रक्षाबंधन निमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। बेघर निराधार महिलांनी आयुक्त गुप्ता यांना राखी बांधणे व संसार उपयोगी साहित्याचे वाटप असा उपक्रम पार पडला। बेघर महिलांचे भाऊ आम्ही आहोत, त्यांचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे, परंतु बहिणीने सक्षम व्हावे असे आवाहन केले। तसेच बेघर केंद्राने महिलांचे केलेले पुनर्वसन व सक्षमीकरणाचे कौतुक प्रमुख पाहुणे आयुक्त गुप्ता यांनी केले। त्यावेळी त्यांनी पुनर्वसन पुनर्विवाह झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला। परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टने संसार उपयोगी साहित्य दिले। ज्योती सरवदे यांनी शिस्तबद्ध संयोजन केले। प्रास्ताविक व्यवस्थापक रमजान खलीफा, स्वागत केंद्र प्रमुख सुरेखा शेख यांनी केले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, डॉक्टर विनोद परमशेट्टी, इचलकरंजी उपायुक्त स्मृती पाटील, अनिस मुल्ला, गणेश मोरे, अरुण लोंढे, मोहन वाटवे, आयुब इनामदार, प्रमोद माळी, सोहेल शेख, आयुब सुतार उपस्थित होते। आभार प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी मानले। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। आज रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी यांच्या लीडरशिपच्या खाली आपण आस्था बेघर निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ 600 महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 250 महिलांचे पुनर्वसन झालेले आहे। आज आपण या निवारा केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्या सोबत, सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत, कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊ भगिनी नाही आहेत, जे एकटेच आहेत, त्यांचे भाऊ भगिनींनी आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो। आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते, पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे, त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे। बरेच महिला इथे असे पण आहेत ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे, ते इथे आल्यानंतर इथून स्किल्ड त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे। असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रात राहणार अशी मला काळजी आहे आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।